मित्रांनो, राज्यभर स्मार्ट मीटरवरून मोठी चर्चा सुरू असताना स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं का असा प्रश्न अनेक ग्राहकांच्या मनात आहे. मात्र यावर महावितरणने महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं असून वीज बिल कमी करण्यासाठी एक सोपा फॉर्म्युलाही सांगितला आहे. महावितरणाच्या माहितीनुसार स्मार्ट मीटर स्वतःहून वीज बिल वाढवत नाही. हा मीटर फक्त तुम्ही किती वीज वापरली याची अचूक नोंद करतो. त्यामुळे बिल वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे वाढलेला वीज वापर. अनेकदा एसी, गिझर, पंप, फ्रीज किंवा इतर जास्त वीज वापरणारी उपकरणे जास्त वेळ चालू ठेवल्यामुळे वीज बिल वाढतं. महावितरण विभागाने ग्राहकांसाठी TOD म्हणजेच टाइम ऑफ डे टॅरिफ या योजनेची माहिती दिली आहे. या योजनेत दिवसभरातील वेगवेगळ्या वेळेनुसार वीज दर बदलतात. जर ग्राहकांनी सकाळी 6 ते दुपारी 4 किंवा रात्री 10 ते सकाळी 6 या कमी दराच्या वेळेत वॉशिंग मशीन, गिझर, पाणी पंप किंवा इतर जास्त वीज वापरणारी उपकरणे वापरली तर वीज बिलात बचत होऊ शकते. मात्र संध्याकाळी 6 ते रात्री 10 या पीक अवरमध्ये वीज वापरल्यास दर तुलनेने जास्त असतात. महावितरणाचं म्हणणं आहे की स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना मोबाईलवरच वीज वापराची माहिती मिळते. त्यामुळे आपण किती वीज वापरत आहोत यावर लक्ष ठेवून वेळेत वापर कमी करता येतो आणि बिलावर नियंत्रण ठेवणंही सोपं होतं. म्हणूनच स्मार्ट मीटरमुळे बिल वाढतं असं समजण्यापेक्षा वीज वापरण्याची योग्य वेळ निवडणं आणि अनावश्यक वीज वापर टाळणं हा बिल कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचं महावितरणाने स्पष्ट केलंय. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात पारदर्शकता वाढली आहे का, की तुम्हालाही जास्त बिलाचा अनुभव आलाय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.